पुण्यात नुकताच 12वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा सिटी प्राइड कोथरूड या चित्रपटगृहात संपन्न झाला. या उद्घाटन सोहळ्यासाठी चित्रपट सृष्टीशी निगडीत अनेक जण तसंच पत्रकार, आस्वादक आणि रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. चित्रपटगृहात मोठ्या पडद्यावर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं सांकेतिक चिन्ह आणि पुणेरी पगडी लिहिलेलं चार्ली चॅप्लिनचं त्याच्यातलं चित्र यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. या अभिनव कल्पनेला सर्वांनी दाद दिली. एकूणच उत्साहानं भरलेल्या चित्रपटगृहात प्रसिद्ध अभिनेते आणि सत्कारमूर्ती विनोद खन्ना यांचं सपत्नीक आगमन झालं आणि चाहत्यांनी त्यांना गराडा घातला. त्यानंतर पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांच्या समवेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराजजी चव्हाण यांचं आगमन झालं. 12व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात निकिता मोघे यांच्या ग्रुपनी भारतीय चित्रपटसृष्टीशी निगडीत विविध नृत्याविष्कार सादर केले. चित्रपटातील गाजलेली आणि सर्वपरिचित गाणी आणि त्यावर दिलखेचक नृत्य करणाऱ्या तेजस्विनी लोणारी, स्मिता तांबे आणि सोनाली कुलकर्णी यामुळे एकूणच वातावरण चित्रपट संगीतमय झालं होतं. बाराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराजजी चव्हाण, महाराष्ट्राचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री संजय देवतळे, पुण्याच्या महापौर चंचलाताई कोदरे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जगदीश पाटील, सुप्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना, सुप्रसिद्ध दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन, ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष डॉ जब्बार पटेल, मृणाल कुलकर्णी, आशुतोष घोरपडे, डॉ मोहन आगाशे तसंच परीक्षक मंडळ दिलीप पाडगावकर, निकी करीनी, लॉरेन्स कारदेश,
अलेक्झांड्रा स्टेवर्ट, जगावी अंगुली, क्लॉस मेक, एन्ड्युरो रोसॉफ आणि अंजुम राजबली उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं विधिवत उद्घाटन झालं. यानंतर मुख्य कौतुक सोहळ्याला सुरुवात झाली. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराजजी चव्हाण, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री संजय देवतळे, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, पुण्याच्या महापौर चंचलाताई कोदरे आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जगदीश पाटील यांचं विशेष स्वागत केलं. यानंतर 12व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी प्रास्ताविक केलं. Alexandra from Canada, a great actor. Thank you, Alexandra, for coming to Pune for this festival in the competition with jury. Thank you. त्यांनी सर्व उपस्थितांचं आणि मान्यवरांचं यावेळी स्वागत केलं. तसंच या 12व्या चित्रपट महोत्सवात येणाऱ्या 8 दिवसात काय काय होणार आहे याचा त्यांनी थोडक्यात आढावा घेतला. चित्रपट महोत्सवात कोणत्या कोणत्या देशातील चित्रपट दाखवले जाणार आहेत, तसंच कोणकोणती पारितोषिकं या निमित्ताने दिली जाणार आहेत याबाबत त्यांनी विस्तृत माहिती दिली. परीक्षक मंडळांची त्यांनी विशेष ओळख करून दिली आणि सत्कार मूर्तींचं आवर्जून कौतुक केलं. A great actor who's been known with the Cannes Festival thing, and then of course a famous film which is household thing in India, right? And she has become director herself, made a documentary, and her theatre connection is that she has done himself Nora in Iranian language. Thank you very much. या चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराजजी चव्हाण उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले. This is the first time, give a big hand to our Chief Minister. The first time our Chief Minister is attending this festival. Every year he expects something. I don't expect anything. He's a friend. And I think and he knows exactly how expensive the film festival are becoming. And this is the face of Maharashtra's international map, I'm sure. या प्रास्ताविकानंतर सुप्रसिद्ध दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन, अभिनेते विनोद खन्ना आणि ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना जीवन गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. सर्वप्रथम अदूर गोपालकृष्णन यांच्या चित्रपट कारकिर्दीवर आधारित एक चित्रफीत दाखवण्यात आली. A revolutionary filmmaker, Adur is undoubtedly one of the finest filmmakers India has given to the world, triggering a fresh wave of new cinema in Kerala. Adur broke away from the monotony of his predecessors by his first film Swayamvaram with a subject completely new and contemporary. With an eye for detail and unique shot taking, Adur has created painted canvases on screen. Imaginative and original, his story is often delineated from the regular. അല്ലേലും ആ കിട്ടച്ചോന്റെ മോൻ രാമകൃഷ്ണൻ വാച്ചാൽ ഒരു അഹങ്കാരിയാണ്. ഇന്നാളെ ദിവസം ഇവിടുത്തെ വാതിൽക്കൽ കൂടെ ചെരുപ്പിക്കൊണ്ട് പോകുന്നു. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराजजी चव्हाण यांच्या हस्ते ज्येष्ठ दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांचा पुणेरी पगडी, शाल आणि गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना अदूर गोपालकृष्णनजी म्हणाले, चित्रपट सृष्टीच्या शताब्दी वर्षाचे सोहळे देशभरात ठिकठिकाणी साजरे होत आहेत. मात्र हे सोहळे होत असताना शताब्दीचा औचित्य साधून चित्रपट कलेसंदर्भात आत्मपरीक्षण करण्याची संधी साधली गेली पाहिजे.
and I have very, very little, small little things only to talk, good things to talk about our industry. आपला चित्रपट प्रवास सांगताना ते पुढे म्हणाले, 1962 साली मी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आलो होतो आणि याच पुण्यात मला हा पुरस्कार मिळत आहे. चित्रपटसृष्टीच्या शताब्दीतील 50 वर्ष मी संघर्ष करीत आहे आणि माझा संघर्ष अजूनही चालू आहे. So I started with saying about Pune Film Institute, my journey there. That was more than 50 years ago, and I thought something in the form of academic census would not be out of place, and I'm sorry for this indulgence. Thank you very much, because Pune is very, very important for me. My good friend. यानंतर ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या चित्रपट सृष्टीशी निगडीत कारकिर्दीवर आधारित चित्रफीत दाखवण्यात आली. With a dimple on his chin and a no-nonsense attitude, he had women drooling and swooning, and his male audience wanting to be like him. Vinod Khanna set the screen ablaze with his elite masculinity. मैं तुम्हारे प्यार के सिवा उन्हें और कुछ नहीं दे सका. His entry into films was with negative roles. His charismatic good looks ushered in a new rakish type of a villain. जिस परिवार के पुरखों ने मुझे टापू बनाया, मैं पानी देने वाला जिंदा नहीं रह सकता. It was with Gulzar's Mere Apne that Vinod changed track to positive roles. लेकिन इस बार मैं जेल नहीं, तुझे मारकर सीधा फांसी के तख्ते पर चढ़ जाऊंगा. रुक जाना नहीं, तू कहीं हार के. He very swiftly occupied the place of a star. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराजजी चव्हाण यांनी विनोद खन्ना यांचा पुणेरी पगडी, शाल आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव केला. यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना विनोद खन्ना म्हणाले, मला कोणी गॉडफादर नव्हता, कोणी बोटाला धरून अभिनय शिकवलेला नाही. स्वतःच्याच केलेल्या चुकांमधून मी शिकत गेलो आणि आपल्या पायावर उभा राहिलो. विविध छटा असलेल्या भूमिका साकारण्याची मला संधी मिळाली, त्यामुळे मी नशीबवान ठरलो आणि पुढचा मार्ग सोपा होत गेला. I never looked back. I faced every challenge that the film industry put in front of me. I never ever, said no to anything. I took up every challenge, any role that was offered to me which I felt was, worth performing. I did. And gradually, I started understanding the medium of acting. खलनायक होऊन केलेली मारधाड ते नायक म्हणून साकारलेल्या विविध भूमिका आणि अक्षय खन्ना याच्यासाठी केलेली हिमालय पुत्र या चित्रपटाची निर्मिती, फिल्म इन्स्टिट्यूटचा अध्यक्ष आणि केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून केलेलं काम, एवढ्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर आता मला दिग्दर्शन करावंसं वाटतंय. लव्ह टू डिरेक्ट फिल्म या शब्दात भावना व्यक्त करत विनोद खन्ना यांनी शाळकरी वयात नाटकामध्ये केलेल्या मुख्य भूमिकेची आठवण जागवली. सुनील दत्त यांच्या मनकामीत या चित्रपटातून त्यांना संधी मिळाली होती, हेही त्यांनी आवर्जून सांगितलं. अशा समर्पक शब्दात विनोद खन्ना यांनी आपल्या चित्रपटसृष्टीचा आढावा घेतला. याच वेळी त्यांनी बॉलिवूडच्या व्यथा मुख्यमंत्र्यांनी समजावून घ्याव्यात असं साकडंही घातलं. बॉलिवूडमधील घटकांना मूल्यावर्धित करांसह अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, त्या सोडवण्यासाठी मदत करावी अशी त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली. So, for me, this Lifetime Achievement Award, I say thank you very much to the Pune International Film Festival, all the members, all the people who have decided to give me this award. And I'm not finished as yet. I started at 19, I'm 67 today, and I hope and wish that I will keep working in films till the day I can stand on my feet. Thank you very much. यानंतर
ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक हृदयनाथजी मंगेशकर यांची चित्रफीत दाखवण्यात आली. He is the scion of the first family of music. His music reaches straight to the heart, the owner of the hearts of music lovers. He is Hridayanath, Pandit Hridayanath Mangeshkar. Music runs thicker in his veins than blood. He deviated the stream of Marathi music to reach out to a larger sea of music lovers and connoisseurs. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराजजी चव्हाण यांनी हृदयनाथ मंगेशकर यांचा पुणेरी पगडी, शाल आणि सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव केला. यावेळी बोलताना हृदयनाथजी म्हणाले, खरं म्हणजे मला आश्चर्य वाटते की एवढा मोठा पुरस्कार आंतरराष्ट्रीय चित्रपट, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, म्हणजे आंतरराष्ट्रीय चित्रपट सर्व त्यांचा हा समारंभ आता माझ्यासारख्या एखाद्या सामान्य माणसाला पारितोषिक देण्यात येतं त्याचं मला आश्चर्य वाटतं. आणि ज्या ज्याला अशी मला मोठी पारितोषिकं मिळाली, मी पद्मश्री आपल्या माहितीत सांगतो, मी डॉक्टरेट आहे, म्हणजे विद्या वाचस्पती, बरेच चांगले चांगले पुरस्कार मिळाले, भावगंधर्व पुरस्कार मिळाले, पंडित पुरस्कार मिळाले. हे दररोज सर्व पुरस्कार मिळत असताना मी फार ओशाळतो आणि ओशाळायचा पहिल्यांदा, अलीकडे ओशाळत नाही. कारण इतके मोठे मोठे संगीतकार, इतके मोठे मोठे संगीत दिग्दर्शक, इतके मोठे गायक, इतके मोठे कलाकार उपस्थित होते की मला असं मोठं पारितोषिक दिले की मला फार भीती वाटायची किंवा फार असं ओशाळ्यासारखं वाटायचं की आपण काही काम न करताना आपल्याला का अशी पारितोषिकं मिळत आहेत. अलीकडे बाकी अलीकडच्या संगीतकारांनी, गायकांनी, निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी एक फार चांगली गोष्ट केली की ते असंच चित्रपटाच्या द्वारे संगीत भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सोडतायत. जीवन गौरव पुरस्कारानंतर चित्रपट महोत्सवाच्या निमित्तानं दाखवल्या जाणाऱ्या विविध चित्रपटांच्या माहिती पुस्तकाचं अनावरण मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण यांच्या हस्ते झालं. 12व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करताना सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, मला आनंद आहे की आज ह्या तिन्ही ज्यांना आपण चीफ गेस्ट बोलवलेला, ज्यांचा आपण सत्कार केला, त्यांचा निश्चितच आपल्या सर्वांना आनंद आहे आणि मी ह्या तिघांनाही मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की फिल्म इंडस्ट्री हा एक खूप महत्वाचा एंटरटेनमेंटचा आणि समाजामध्ये जनजागर करण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा हा कन्सेप्ट आहे आणि महाराष्ट्र सरकारने नेहमीच ह्याला मदत केलेली. आज माननीय मुख्यमंत्री इथे उपस्थित आहेत. मला असं वाटतं 2008-9 साली पण काही या फेस्टिवलला मदत करण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली होती, पण आता काळ बदलतोय आणि मला वाटतं त्याच्यामध्ये थोडीफार वाढ करण्याच्या बाबतीत सुद्धा काही आवश्यकता आहे. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री संजय देवताळे यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव राज्य शासन आणि पुणे फिल्म फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येतो. या ठिकाणी शासनाच्या वतीनं इंटरनॅशनल जो सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे त्याला 10 लाखाचं पारितोषिक दिलं जातं. आंतरराष्ट्रीय चित्रपटातील सर्वोत्कृष्ट डायरेक्टरला 5 लाखाचं आणि मराठी कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट
मराठी चित्रपटासाठी 5 लाखाचं अशा रीतीने पारितोषिक दिलं जातं. आज आपण 100 वर्ष भारतीय चित्रपट सृष्टीला झाले आणि या माध्यमातून भारतीय चित्रपट सृष्टी ही फार पुढे गेलेली आहे. आमचं मराठी चित्रपट सृष्टी सुद्धा यामध्ये पुढे जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत. राज्य शासनाचा चित्रपट महोत्सव भरवला जातो आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जो शासन आणि पुणे फिल्म फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी इथे आयोजित केला जात आहे. मागील 12 वर्षापासून हा महोत्सव इथे होत आहे आणि निश्चितच मी जब्बारजी पटेल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो की या महोत्सवाने उत्तरोत्तर प्रगती करीत आहे. एक दर्जा सुद्धा यामध्ये राखला आहे आणि त्यामध्ये यावर्षी निश्चितच भर पडणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराजजी चव्हाण यांनी आपल्या भाषणात चित्रपटाशी निगडीत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. Recognized for this year's felicitations. Great film director and filmmaker Sri Aduru Gopalakrishnan. I remember when we were in early days, when the movement Indian cinema had just begun to make its impact. Aduru Gopalakrishnan was a name which all of us recognized at that time. Particularly, very first film Swayamvaram, we got the national award, and I don't know the Malayali name, but Mousetrap was another one which was a very noted film. We're very proud that he is a product of Pune Film Institute. तसंच ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या विनंतीला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी मुद्रांक शुल्क तसंच मूल्यवर्धित कर सोडवण्यासाठी सरकार निश्चितपणे सकारात्मक प्रयत्न करेल अशी ग्वाहीही दिली. I think he made a great impact and moved careers very easily, as he said, from business to films to spiritualism and then parliament and being a minister in Delhi. राज्यात वेगवेगळे चित्रपट महोत्सव होतात. त्यातील अनेक महोत्सवांना सरकारतर्फे आर्थिक मदतही दिली जाते. पण सर्वच महोत्सवांना राज्य सरकारचा महोत्सव असा दर्जा देता येत नाही. या सर्व महोत्सवात पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सर्वार्थानं वेगळा असल्यानं या महोत्सवाला आम्ही तो दर्जा देऊ आणि महोत्सवाच्या अनुदानातही निश्चित वाढ करू असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात दिलं. महाराष्ट्र शासन नेहमीच पुणे चित्रपट महोत्सवाला सहकार्य करत आहे. 20 लाखाची पारितोषिक आणि महोत्सवाला 50 लाख रुपयाचं मदत हे आम्ही आतापर्यंत देत आलेलो आहोत. यावर्षी दिलेलं आहे. परंतु मी जब्बार पटेल यांना सांगितलं की याबद्दल आपण अनेक चित्रपट महोत्सव होतात. प्रत्येकाची मागणी असते की राज्य शासनानं आपल्याला काही मदत करावी. पण प्रत्येक महोत्सवाला हा राज्य सरकारचं चित्रपट महोत्सव असा दर्जा देता येणार नाही. खरं म्हणजे तो अधिकार पुण्याचा आहे. आणि मी जब्बार पटेल यांना सांगितले की तुम्ही राज्य शासनाला ज्याप्रमाणे केंद्र सरकार एक डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिवल ज्याप्रमाणे केंद्र सरकारचा आहे आणि एक अधिकृत केंद्र सरकारचा एक चित्रपट महोत्सव फिल्म फेस्टिवल होतं त्याप्रमाणे आपण महाराष्ट्रात आपण करूया आणि पुणे चित्रपट महोत्सवाला तो दर्जा द्यायला काहीच अडचण नाही. 12व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे श्री रवी गुप्ता यांनी यानंतर सर्वांचे आभार मानले. Sir, thank you very much for your wonderful support, and I want to thank the Chief Minister for having told us to try and reach higher heights. I would like to assure the Chief Minister that we will rise to the occasion. We'll make sure that the Pune International Film Festival emerges as the finest film festival in the country. गेली 12 वर्ष दरवर्षी जानेवारी महिन्यात पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन केलं जातं. या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात
केवळ पुणे आणि मुंबई तसंच महाराष्ट्राच्या इतर भागातूनच नव्हे तर भारतभरातून रसिक प्रेक्षक आवर्जून येतात. चित्रपट विषयक जाणीव जागृती होण्यासाठी आणि अनुभव समृद्धीसाठी हा महोत्सव हे उत्तम व्यासपीठ आहे, याचीच प्रचिती दरवर्षी या महोत्सवाला वाढणाऱ्या गर्दीतून येते.